शिरूर तालुक्यातील पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण यांच्या कार्यक्षेत्रातील असणारा पुणे अहिल्यानगर आणि चाकण शिक्रापूर अशा दोन महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पिंपळे जगताप L&T फाटा, तळेगाव ढमढेरे कासारी फाटा असा बाह्य मार्ग तयार झाला खरा, पण त्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ह्याच रोडने होऊ लागली। औद्योगिक परिसर असल्यामुळे जड वाहतूक मोठ्या प्रमाणात या मार्गाने होत असल्याने रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्ग आता खड्डेमय रस्त्यामुळे अडचणीचा ठरू लागलाय। नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी आंदोलन करून देखील रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने हा रस्ता नागरिकांसाठी जीव घेणा ठरतोय। L&T फाटा ते तळेगाव ढमढेरे या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्याने प्रवास करत असताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। टायर फुटण्याच्या देखील अनेक घटना घडलेल्या आहेत। दुचाकी वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने आतापर्यंत 4-5 जणांचे जीव गेलेत। नुकतेच 2 दिवसांपूर्वी याच रस्त्याने आपल्या भावाच्या दुचाकी गाडीवर प्रवास करत असताना विमल रसाळ या ज्येष्ठ महिलेचा खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडून डोक्याला गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे। पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाने संबंधित रस्त्याची तात्काळ डागडुजी करून नागरिकांना खुला करावा अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होताना दिसते। संबंधित घटनेमुळे नागरिकांच्या भावना तीव्र असून उज्जैन यात्रा घडवून श्रावण बाळ समजणाऱ्या शिरूर हवेलीच्या आमदार माऊली कटके यांनी सदर रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच या मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या संदर्भात नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत, पाहूयात। 1-2 वर्षापासून जो तळेगाव L&T फाटा जो तळेगाव रोड आहे तो अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे। या ठिकाणी अनेक जाताना अनेक मोठे खड्डे आहेत, अनेक टू व्हीलरचे या ठिकाणी अपघात झालेले आहेत। तसं पाहिलं तर हा मार्ग जेजुरी वेल्ला असेल शिक्रापूरसाठी जो ट्रॅफिकचा जाम होतो त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून याचा नेहमी वापर केला जातो। या मार्गाने अनेक वाहने चालतात, परंतु गेल्या 2 वर्षापासून आमदारांचं म्हणा या स्थानिक लोकांचं म्हणा याकडे खूप मोठं दुर्लक्ष झालं आहे। त्यासाठी अगदी जर रस्त्याचं काम केलं नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण लावून त्याचा निषेध करण्यात येईल आणि त्वरित लवकरात लवकर याची शासनाने दखल घ्यावी। या आमदारांनी या ठिकाणी या रस्त्याची दखल घेऊन लवकरात लवकर त्या मार्गात रस्त्याचं काम मार्गी लावण्यात यावं। त्याचबरोबर त्यासाठी या शाळा आणि कॉलेज या रोडला असल्यामुळे विद्यार्थ्यांची या ठिकाणी भरपूर प्रमाणात गैरसोय होत आहे। तरी लवकरात लवकर आमदारांनी या स्थानिक लोकांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्याचं काम तर लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मी सर्वांच्या मार्गस्थ ग्रामस्थांच्या वतीनं आपणास सर्वांना विनंती करतो। मी शंकर पंढरीनाथ भुजबळ या ठिकाणी स्थानिक रहिवासी असून या रोडवरील समस्या आपण या ठिकाणी जाणून घ्या। L&T फाटा ते तळेगाव ढमढेरे या ठिकाणी हा रस्ता इतका दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी एक वृद्ध महिला विमल रसाळ यांचा या रोडवर अपघात होऊन या ठिकाणी यांचा मृत्यू झालेला आहे। या प्रशासनाला केव्हा जाग येईल याचं काही सांगता येत नाही। या ठिकाणी स्थानिक आमदार या ठिकाणी त्यांचंही या रोडकडे अजिबात लक्ष नाही आहे, कारण 1-2 वर्षापासून हा रोडची समस्या आहे। या ठिकाणी या रोडवरती उपोषण झालं, त्याच्यानंतर 2 वेळा त्याचं कामही झालं, पण काम काय व्यवस्थित झालेलं नाही। आणि या रोडच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर या ठिकाणी एका वर्षामध्ये कमीत कमी 20 ते 25 अपघात होऊन या ठिकाणी मृत्यूचा सापळा या ठिकाणी या रोडचा झालेला आहे। या ठिकाणी स्थानिक आमदारांनी या ठिकाणी तातडीने या ठिकाणी लक्ष घालून हा रोड व्यवस्थित करून घेणे गरजेचं आहे। हा शासनाचा या ठिकाणी आमदारांनी शासनाला सांगून या PMRDच्या माध्यमातून हा रोड लवकर करून घ्यावा ही विनंती करतो। आणि
अजून या ठिकाणी किती बळी जातील याची वाट न पाहता या ठिकाणी प्रशासनाने लक्ष घालून हा रोड व्यवस्थित करून घ्यावा हीच प्रशासनाला हात जोडून या ठिकाणी विनंती करतो। बाबा हो, या ठिकाणी प्रत्येक माणूस महत्त्वाचा असतो, प्रत्येक कुटुंबाला महत्त्वाचा आहे, याची प्रशासन जाण करून घ्या आणि या लवकर हा रोड या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रशासनाने रोड लवकर व्यवस्थित करून घ्या हीच विनंती। धन्यवाद। हॅलो, नमस्कार। आमचा हा जो रोड आहे तळेगाव ढमढरे ते LNT फाटा या रोडच्या दरम्यान इतके खड्डे पडलेले आहेत की 2 दिवसापूर्वी एक दुर्घटना घडून एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। तरी ह्या खड्डे बुजवण्यासंदर्भात थोडी दक्षता घेतली तर फारच छान होईल आणि लवकरात लवकर खड्डे बुजवा, नाही तर आणखीन किती बळी जाणार आहे काही सांगता येत नाही। बरेचसे खड्डे पडलेले आहेत, जास्त करून अयोध्यापुरम आणि एन चंद्रा बिल्डिंगच्या तिथं अक्षरशः गाडी खाली घासती, 4 व्हीलरसुद्धा, आणि तिथं दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे। तरी दक्षता घ्यावी लवकरात लवकर आणि खड्डे बुजवावे। सुरेश भुजबळ, राहणार तळेगाव ढमढरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। मी हा जो बायपास रस्ता नवीन तयार झाला आहे, हा रस्ता गेली 4 ते 5 वर्षे एकदम उत्कृष्ट दर्जाचं काम झालेलं नाही, एकदम खराब काम झाले। 2-3 वेळा आंदोलनं झाली तरी त्या आंदोलनाचा काही उपयोग झाला नाही। दर वर्षाला साधारणतः गुडघे इतके 2 फूट खड्डे पडतात। ह्या खड्ड्यांमुळं येथील स्थानिक 4 रहिवासी प्रवास करीत असताना मोटरसायकलवरती खड्ड्यात पडून त्यांचं मेंदूला मार लागून अपघाती निधन झालं। अशा बऱ्याच केस झाल्या, तरी यांना शासनाला वारंवार सांगून हे शासन काही निर्णय घेत नाही आणि शिक्रापूर चौक आणि बंद म्हणजे ट्रॅफिक जास्त असल्यामुळं सदरची वाहतूक ही जड वाहनांची ह्या रस्त्याने भरपूर होत आहे। त्याच्यामुळं सदरचा हा रस्ता एवढा निष्कृष्ट दर्जाचे अजूनही किती बळी जातील हे सांगता येणार नाही। शासनाने याची दखल घेणार आहे का नाही ते एकदा सांगावा, नाही तर आम्हाला फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करून हा रस्ताच बंद करावा लागेल कायमचा।